प्रभूचं वचन म्हणतं, आकाशाच्या खाली पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीची वेळ आहे जशी जन्माची. तर देवाच्या नजरेमध्ये जन्म हा खूप गरजेचा आहे. आणि आज आपण वचनातही पाहिलं की आपण आशा धरली आहे नवीन जन्मासाठी. म्हणून देवाची स्तुती असो, आपल्याला तर नवीन जन्म ख्रिस्ताने दिला आहे. आणि आपण जन्मदिवस का साजरा करायचा? कारण आपल्याला मरण दिवस नाही. कारण त्या समुपदेशकमध्ये काय लिहिलेलं आहे? प्रत्येक गोष्टीची वेळ आहे, जन्माची आणि मरणाची. मग जन्माची वेळानंतर आपल्याला मरणाची वेळ नाही आहे, म्हणून आपल्याला गरजच नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? जन्माचीच वेळाच्या नुसार आपल्याला तो जन्मदिवस साजरा केला पाहिजे. आणि आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने देवाला खूप धन्यवाद दिलं पाहिजे आपल्या जन्मासाठी. कारण साम 139मध्ये लिहिलेलं आहे, स्तोत्रसंहिता 139मध्ये लिहिलेलं आहे, आपला हा जो जन्म आहे हा एक खूप मोठा चमत्कार आहे. आणि ते सुद्धा अशा एका गर्भाशयामध्ये होतो जो एवढूसाच आहे, सुपारी एवढा. हा एवढूसाच असतो बाईचा गर्भाशय, फुग्यासारखा. फुगा बघितला किती असतो? एवढूसाच असतो फुगा, है ना, पिशवीसारखा. तसाच असतो गर्भाशयाची पिशवी, एवढूसाच. आणि तसं त्याच्यात बीज येतं. जसं जसं देव त्याला अंग द्यायला लागतो, वाढवायला लागतो, त्याला रूप द्यायला लागतो, रूप देतो ना, हात पाय अशी सगळी अंगाची ते द्यायला लागतो. तसा तसा तो फुगा, पण हवा भरल्यावर कसा फुगा मोठा व्हायला लागतो, तशी ती गर्भाशयाची पिशवी हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागते. आणि देवाची स्तुती असो, प्रियानो, देवाला खूप धन्यवाद दिला पाहिजे की आपण जेवढी हवा भरतो तर हवा फुगा फुटून जातो. पण देवाला धन्यवाद, बाळ हष्टपुष्ट होतं, जाड दूर होतं, पण गर्भाशयाची पिशवी फाटत नाही. का? कारण मी म्हणलं ना, जन्म जो हा आहे हा एक खूप मोठा चमत्कार आहे. चमत्कार आहे आपल्या, म्हणून आहे ना, देवाला आपण खूप धन्यवाद दिला पाहिजे. आणि ते सुद्धा गर्भाशय कुठे? एका बाईच्या आतल्या भागात. आणि त्याच्यामध्ये देव आपल्या बोटांनी, आपल्या हाताने काम करत असतो, एक आकार देत असतो. मुलगा बनवायचा का मुलगी बनवायचं, तिचे अवयव, तिचे पार्ट्स, त्यांचे ते सगळे वाढवतो हळूहळू. आणि आपण पाहू शकतो की हे देवाच्या हाताचं काम आहे. माणसाचा जन्म हा एक हाताचं काम आहे, देवाच्या हाताचं काम. तर हे देव करतो. म्हणून आहे ना, आपण आपला जन्मदिवस जसं लोक साजरा करतात, घरामध्ये पार्ट्या करतात, मित्रांमध्ये पार्ट्या करतात, चायनीजच्या पार्ट्या करतात, दारू बिरू पितात आणि हॅपी बर्थडे असे ओरडत बसतात. तसं नाही करायचं. आपण ख्रिस्ती आहोत. आपण काय केलं पाहिजे? आपण देवाच्या उपस्थितीमध्ये देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आणि देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू धन्यवाद, तुम्हाला जन्म दिला. आणि जर तुमच्या मुलाबाळांचा जन्म आहे तर तुम्ही म्हटलं पाहिजे की धन्यवाद, आम्हाला तू मुलं दिली. कारण तुम्हाला माहिती आहे, आज असे किती कुटुंब आहेत ज्यांना मुलं नाही आहेत, असे किती आजोबाजी आहेत त्यांना नातवंड नाही. आपण देवाला, आणि खरं म्हटलं ना, वाईट नका वाटून घेऊ, पण बायबल असं सांगतं की वय झाल्यानंतर म्हाताऱ्या म्हणजे आजोबाजींना नातवंड असलीच पाहिजे, ती त्यांच्या शोभा आहे. कारण ते त्यांचं सूत आहे, त्यांना ते शोभा देतं. बायबल असं याच्यामध्ये नीतीसूत्रामध्ये म्हणतं की जसं मुलांना आईवडील शोभा देतात, आईवडील आहेत म्हणून लोक मान देतात, सन्मान देतात, त्यांना विचारतात, त्यांना देखभाल करतात. मग तसंच आहे ना, म्हातारा माणूस झाल्यानंतर म्हणजे मुलांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्याद्वारे जी मुलं जन्म होतात ती त्यांना शोभा देतात. म्हणून ते आपल्या नातवंडांमध्ये राहतात, नातवंडांना घेऊन चालतात, नातवंडांना मोठं करणं, त्यांचं बघणं मोठं, त्यांचं शाळेचं पाहणं, त्यांना घेऊन जाणं, घेऊन आणणं, सोडणं, हे सर्व जी कामं, हे सुख आहे. ह्याच्यात पाहायला गेलं तर हे एक सुख आहे. बऱ्याच जणांना ह्या कटकटी वाटतात, ह्यांनी पैदा केलं, आमच्या भरोशावर सोडलं, काही लोक फिरायला जातात आणि आम्हाला आमच्या भरोशावर सोडतात. पण जेव्हा की एक आजोबा आजींना एक मोठं सुख आहे. आणि हे सुख देवाची कृपा की तुम्हाला देवाने दिलं आहे, आणि खास करून बिल्ले फॅमिलीला दिलेलं आहे. आणि देवाची स्तुती. म्हणून मी तर म्हणते, तुम्हाला जेवढी नातवंड आहेत तुम्ही नातवंडांशी चांगलं राहा. तुम्हाला मुलं आहेत, मुलांसाठी धन्यवाद आहे. आणि कधी आपली मुलांचा जन्म आहे, आपल्या नातवंडांचा जन्म आहे, खूप आनंदाने ख्रिस्तात साजरा करा, येशूमध्ये. कारण कसा जन्म कुणी दिला? देवाने, येशूने दिला ना. मग आपण त्यालाच का विसरायचं? बरोबर आहे.
तोच नसेल आपल्या जन्माच्या दिवशी त्या साजरा, आपण त्याला धन्यवाद नाही देत, तर मग तो जन्मदिवस काय फायद्याचा? बरोबर आहे. खूप मित्रमंडळी आहे, शेजारची लोक आहेत, गिफ्ट आलेलं आहे, बरंच काही आलं आहे, पण येशूच नाही तर मेन देवाचा हातच नाही तर. देवाचा हात आपल्यावर असला पाहिजे. यावेळेस काय म्हणाला, जर तू तुझा हात माझ्यावर ठेवला, वाढवलास आणि माझी सीमा वाढवलीस तर किती बरं होईल. आणि देवाने ती प्रार्थना ऐकली, यावेळेसाची प्रार्थना ऐकून त्याचा देश वाढवला, आपला हात त्याच्यावर केला. म्हणून आहे ना, भले आपल्याकडे जरी लोक नसतील, आपल्या नातेवाईक नसतील, पण आपल्याकडे देव आहे, चर्च आहे, चर्चची माणसं आहेत. धन्यवाद वाढदिवस साजरा करा. म्हणून फार गरजेचं असतं. आणि मेन देव आपला वचनाने बोलतो. आणि जे गिफ्ट्स आहेत, संसारची जी लोकं आहेत ते अशा वस्तू आणतात जे नाशवान आहेत. जसं समजा भाऊली आणते, समजा रोहिणीला भाऊली आणते, ती किती दिवस वापरेल? 1 वर्ष, 2 वर्ष, जास्तीत जास्त चांगली सांभाळून ठेवली तर 4-5 वर्ष, नंतर ती खराब होऊन जाईल. कपडे आणले, वापरून फाटून जातील, पैसे दिले तर संपतील. पण देवाचं वचन अविनाशी आहे. देवाचं जे वचन आहे ते अविनाशी आहे आणि ते वचन सर्व काळ टिकते. म्हणून ते वचन त्या मुलांवर जे काय राहतं, आपण सांगू आता पुढे जाऊन रोहिणी आजोबाजी गीत जातील, त्यांचा वेळ आल्यावर देवाचं बोलावून आल्यावर ते जातील. पण आजचं वचन वाढदिवस असते ते सदैव तिच्याकडं फेकून राहील. तिचे आजोबा, तिचे काका, तिचे नातेवाईक, तिचे वडील, तिची लोक शायद तिला धोका देतील, पण देवाचं वचन कधी धोका देते, कधी फसवत नाही. म्हणून आहे ना, आपले नातेवाईक नसले ना आपल्या वाढदिवसाला, आपल्या मुलांच्या वाढदिवसाला, काय नाही आपल्याला दुखतं ना. अरे माझ्या एवढ्या आता समजा आता उदाहरणार्थ रोहिणीचा वाढदिवस म्हणून ना, तिचे नातेवाईक नाही आले तर तिच्या आईला असं वाटेल ना, अरे मुलगी आहे, माझ्या मुलीला आले नाही, माझी बहीण नाही आली, हे नाही आलं, ते आता वर्षातून एकदाच असतो ना, यायला पाहिजे. तर कधी ते आपल्याला दुखतं ही गोष्ट, पण ते नाही आले चालेल, देवाचं वचन तर आहे. म्हणून देवाचं वचन आपल्याला पाहिजे, देवाच्या वचनाचा आशीर्वाद पाहिजे, कारण ते सर्व काळ टिकतं आणि ते फेथफुल आहे. ते कधी धोका देत, कधीही धोका देत. मग आज रोहिणीचा वाढदिवस चर्चमध्ये आपण सेलिब्रेट करत आहोत. वाढदिवस ती शाळेतही म्हणू शकते आणि मनवला पण असेल, तिने मुलांना चॉकलेट वाटल्या असतील. लहान मुलं येते, त्यांची मुलं शाळेतली पोरं असे म्हणतीलच, हे रोहिणी तुझा वाढदिवस म्हणतो, आम्हाला काय आणलं नाही, आम्हाला चॉकलेट दिलं नाही, तर द्यायचंच आहे, ते तुम्हाला द्यायचंच आहे. तुम्ही असं म्हणूच नाही शकत तू येशूची आहे, शाळेत काही नको घेऊन जाऊ, असं कधीच नका म्हणू. तिला हर वर्षी ती ज्या वर्गात जाईल त्या वर्गात तिला द्यायचंच आहे. ती उलट दुसऱ्या मुलांच्या समोर एक साक्षीदार राहील की अरे तिच्या प्रत्येक वाढदिवसाला तिने 1ली ते 10वीपर्यंत तिने आम्हाला चॉकलेट दिल्या, कधी कधी पेन्सिल देतात, काही लोक रबर देतात, काही ना काही आपल्या मुलांना ते पोरं लक्षात ठेवतात. हा ती रोहिणी ना गेल्या वेळी आम्हाला पेन्सिल दिलेली, अशा वर्गात ते बोलतात. अरे ती रोहिणी ना आम्हाला कंपास दिलेला, अरे हां अरे तिचा आता वाढदिवस आहे, आज ती काय दिली आम्ही. लहान मुलं त्याची जिज्ञासा करतात, लहान मुलांना तेच आवडतं, बरोबर आहे. चॉकलेट त्यांच्यासाठी, चॉकलेट गिफ्ट हे त्यांच्यासाठी, त्यांना पैसे काही इंटरेस्ट नाही, फ्रॉक बिलमध्ये काही नाही, त्यांना इंटरेस्ट काय खाणंपिणं, कारण त्यांना त्याच्यातच त्यांचा आनंद आहे, बरोबर. म्हणून शाळेत तर करायचंच आहे, चर्चमध्ये करायचंच आहे, आणि त्यांची प्रभूची स्तुती असो, जर तुम्ही घरातही म्हणत असाल प्रभूला धन्यवाद, पण मनवा नाही. कुठे एका ठिकाणी जरी मनवलं ना, पण मी तुम्हाला सांगते, जरी तुम्ही कुठे बाकीकडे दुसरीकडे नाही मनवलं, पण चर्चमध्ये जरी मनवलं, घरातही मनवलं, पण मनवा, कारण का वाढदिवसाच्या देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. मग आज रोहिणीचा वाढदिवस आहे आणि देवाने तिच्यासाठी वचन दिलेलं आहे, आणि आपण वचन वाचू. हबक्कूक अध्याय 3, हबक्कूक अध्याय 3 आणि त्याचं वाचू 18 आणि 19. 18 आणि 19. मैं यहोवा के कारण आनंदित और मगन रहूँगा, अपने उद्धारकर्ता परमेश्वर के द्वारा
अति प्रसन्न रहूँगा। यहोवा मेरा बलमूल है, वह मेरे पाँवों को हिरनी के समान बना देता है, वह मुझको मेरे ऊंचे स्थानों पर चढाता है। आमेन। देव रोहिणीला देव सांगत आहे, काय सांगत आहे की देव आजपासून तिला आनंदित, आणि अगोदर तिचा जन्म झाल्यापासून सगळे आनंदितच आहे। मला तरी वाटतं तुमच्या घरात कोणी नाराज नाही, आणि जरी मुलगी झाली म्हणूनही नाराज नाही, आणि ती जशी आहे आणि ती देवाकडून आहे, ते देवाकडून मिळालेलं प्रतिफळ आहे। देवाने तुम्हाला तर आनंदित केले, पण ती सुद्धा सदा आनंदित आहे। देव म्हणतो तिचं आनंदाचं कारण आहे प्रभू येशू। देव तिचं आनंदाचं कारण आहे। देव तिला सदैव आनंदी ठेवेल। तिला जसं बऱ्याच बायकांच्या आयुष्यामध्ये राहावं लागतं, दुःख येतं, बऱ्याच बायांना त्या परिस्थितीतून जावं लागतं, पण एक सर्वात छान गोष्ट आहे ख्रिस्ती मुलांचं। ख्रिस्ती ज्या मुली आहेत ना, त्यांना ह्या दुःखातून जावं नाही लागत। हा एक देवाला खूप धन्यवाद द्यावा लागेल, कारण ख्रिस्ती मुली ज्यांचा जन्म ख्रिस्तात झाला आहे त्या ख्रिस्ती मुली आहेत, आणि त्या मुलींना रडावं लागणार नाही, कारण त्यांना आनंद देव देतो। त्यांच्या मुलींना जसं मगन करवतो, नाचवतो, खुश या करवतो, मग तसंच आहे ना रोहिणी तिच्या आयुष्यात तिला जी गरज आहे, तिला जे भेटलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी देव तिला आनंद देईल, आणि तिला रडावं लागले अशी परिस्थिती तिच्या आयुष्यात येणार। मग तिला तिच्या आईकडून रडावं लागते, किंवा वडिलांकडून रडावं लागते, किंवा नवऱ्याकडून रडावं लागते। आता आपण तर तिचा नवरा असताना आहे का नाही माहिती नाही, देवाला माहिती, पण पुढेही तिला रडावं लागते असं नाही म्हणा। तसंच ज्या ख्रिस्ती मुली आहेत आपल्या येशूच्या, त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये लग्न झाल्यानंतर रडावं लागणार नाही, हे एक चांगली गोष्ट आहे। तर ही एक गोष्ट देव तुम्हाला तिच्या बाबतीत सांगतो, आणि ती जास्त कोणामुळे आनंदित राहील, कारण तिचा तारणारा येशू आहे, त्याच्यामुळे ती खुश राहील। तिचा तारणारा येशू ख्रिस्तामुळे ती खुश राहील, आणि देव तिचं बलमूल आहे, तिची ताकद, तिचं जीवन, तिचं सगळं काही येशू आहे, तिच्या जगण्याचा आसरा ती आहे, म्हणून तिच्या पायाला हिरणीसारखं बनवलं। तिचे पाय कसे असतील? हिरणीसारखे। आता हिरण काय करते? कुणाचा शोध घेते? तसंच ती तिच्या आयुष्यात तिचे पायाच्याद्वारे हमेशा देवाचा शोध घेईल। तिचे पाय हमेशा देवाकडे वळतील, तिचे पाय हमेशा देवाचा गौरव करेल, देवाकडे। आणि उड्या कशा मारते हिरण्यात? तसं ती प्रभूमध्ये उड्या मारत राहील, आणि देव म्हणत आहे की तिला देव उंच स्थानावर नेईल, म्हणजे पुढे येणाऱ्या काळात तिचं चांगलं होईल, उंच भागावर असेल, आणि तिला असं खालती, किंवा जसं आपल्या ख्रिस्ती मुलांना ह्या कधीच जावं लागणार। आता आम्ही माझं सांगते, तुम्हालाही माहिती असेल, आपण खूप हाल अपेक्षामध्ये खूप वेळा मागितल्या वस्तू भेटते, पण आपल्या ख्रिस्ती मुलांना न मागता भेटते। तुम्ही नोट करा, बरोबर आहे? आम्हाला कपडे मागावे लागायचे, त्यांना कपडे न मागता ढीगभर एवढे कपडे होतात की शेवटी ते कपड्यांचा पोचा काढून कोणाला तरी द्यावा लागतो, बरोबर आहे? बरोबर आहे। बॅग मागायच्या अगोदर एक बॅग, हर वर्षी नवीन बॅग। आम्ही बहिणीची बॅग, ती नंतर दुसऱ्या बहिणीने वापरली, मग भावाने वापरली, मग मी वापरली। माझ्या आयुष्यात मला तरी कधी नवीन बॅग नाही भेटली बाबा शाळेची, आणि आमची ती ही होती, ती खाकी नाही बॅगसाठी, 4 बॅगे। ह्यांच्या बॅगी बघा काय फॅशनेबल असतं, हां 6 महिन्यात संपतात, नवीन बॅग येते, है ना। हे एक म्हणजे देव ह्यांना आहे ना, हाच आहे ना, मी खास प्रभूला विचारलेलं, प्रभू हे लोकांना माज आला आहे, हे लोकांना माज आहे म्हणून हे लोकांना सगळं आयतं भेटतं। देव बोला नाही असं काही नाही, की माझी पोर आहे माझ्या पोरांना देणार। मग म्हटलं पण आम्हाला का असं हाल अपेक्षा, कारण तुम्ही आमची माझ्याकडे नव्हता, तुम्ही माझ्या जन्म नव्हता घेतलेला आहे। हाच मोठा फरक आहे। तेव्हा मला कळालं जन्म आपण कुठे घेतो हा अवलंबून आहे, म्हणून देवाचे आभार, ख्रिस्तामध्ये आपली मुलं जन्मलेली आहे, प्रभूला धन्यवाद। आणि आपली ख्रिस्ती मुलं आहेत ना, कुठं असणार? हालेलुया। ही वचनं देवाने तिला दिलेली आहे। अजून एक वचन वाचू, यशया 52 आणि त्याचं 7 ते 10।
पहाड़ों पर उसके पाँव क्या ही सुहावने हैं, जो शुभ संदेश शुभ समाचार सुनाते हैं, जो शांति की बातें सुनाता है, कल्याण का शुभ समाचार, उद्धार का संदेश देता है, जो सियोन से कहता है तेरा परमेश्वर राज्य करता है। सुन, तेरे बहुरुए पुकार रहे हैं, एक साथ जय जयकार कर रहे हैं, क्योंकि वे साक्षात देख रहे हैं कि यहोवा सियोन को लौट रहा है। हे यरूशलेम के खंडरों, एक संग उमंग में आकर जय जयकार करो, क्योंकि यहोवा ने अपनी प्रजा को शांति दी है और उसने यरूशलेम को छुड़ा लिया है। यहोवा ने सारी जातियों के सामने अपनी पवित्र भुजा प्रकट की है। पृथ्वी के दूर दूर देशों के लोग हमारे परमेश्वर के किए हुए उद्धार निश्चय देखेंगे। सबसे आता दुसरी गोष्ट देव हिला ह्या वचनाच्या द्वारे सांगतो की तिचे पाय जसे हिरणीसारखे केले तर तिचे पाय सुवार्ता सांगतील, देवाचा संदेश सांगतील, ती लोकांना समजवणारी, लोकांचं सांत्वन करणारी, लोकांना देवाकडे आणणारी असं तिचे पाय असते आणि म्हणून तिच्या पायाला मनोहर म्हटलेलं आहे. मग आता दीपालीला, आनंदी सिस्टरला, वामन भाऊंना खूप मोठी जिम्मेदारी आहे. तसंच तुझे मिस्टरांना तिचं लालन पोषण कसं करायचं आहे खर्चासाठी, म्हणजे तिचा मुख्य उद्देश देवाने तिचं लाईफ कशासाठी केलं, तिचा जन्म का झाला आहे, तिने देवाची सेवा करावी, ती एक चांगली प्रभूची दासी बनावी, लोकांना जे हरवले त्यांना शोधून आणावी, त्यांना उत्साहित करावी आणि त्यांना देवाकडे वळून आणणारी, संदेश सांगणारी, सुवार्ता सांगणारी अशी, मग त्याच्यामध्ये तिचं लालन पोषण करायचं. आता तुम्हाला मी एक आई वडील होण्याच्या नाते मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा, आपल्या मुलांना ना सांगायचं तुझा जन्म का झाला, तुझं काम आहे हे असं सांगायचं. काय करायचं? सांगायचं, तुला हे करायचं आहे, तू याच्यासाठी ये, तू याच्यासाठी. जेव्हा ती मुलं म्हणते ना आम्हाला हे करायचं ते करायचं, तर त्यांना सांगायचं की तुझा जन्म का झाला आहे, तुझा उद्देश का झाला आहे. हे सांगितल्याने काय होतं, मग त्यांच्या मनात फिट बसतं. लहानपणापासून सांगा, आपण काय मोठं झाल्यावर सांगू, मोठं झाल्यावर नाही करणार, ते म्हणजे आम्हाला नाही करायचं. म्हणून लहानपणापासून त्यांना सांगणं गरजेचं आहे. येशूच्या आईने आणि येशूचे जे वडील पृथ्वीचा जो जोसेफ होता, ते येशूला सतत सांगायचं तुझा जन्म त्याच्यासाठी झाला, जेव्हा की येशूला माहीत होतं, पण तरी त्याला सांगत होते, त्याला मंदिरात घेऊन जात होते, त्याला आराधनालयामध्ये घेऊन जात होते. मग तसंच आहे ना, तुम्हाला पण पालक होण्याच्या नात्याने त्यांचा जन्म काय झाला आहे. आम्ही पण आमच्या जोशवाला सतत सांगितलं तुला देवाचा सेवक बनायचं आहे, तुला हे चर्च चालवायचं आहे, तुझं कुठं आहे, तर तो म्हणायचं मला जज व्हायचं आहे, मला जज व्हायचं. आम्ही त्याच्या मनातून ते काढलं, बाबा तू जज नको होऊ, तू येशूचा जज बन, तू येशूचा जज बन, बाहेरचा पोटचा जज बनू नको. आम्ही ते म्हणजे कळालं तुम्हाला अर्थ, कारण वय जसं वाढतं तसं मनात वेगळे विचार येतात, मी डॉक्टर बनेन, मी हे बनेन, आणि होणं काही चुकीचं नाही, पण आम्हाला आमचा उद्देश त्याचा जन्म का झाला हे त्याला आम्ही सांगून शेवटी तो बायबल कॉलेजला गेला. तुम्हाला कळालं आता, पण हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तसंच रोहिणीचा जन्म यासाठी झाला आहे की रोहिणी देवाच्या राज्यामध्ये देवाची सेवा करावी आणि खूप हरवलेल्या लोकांना प्रभू करावी. आमेन. तर तिचा तो जन्माचा मुख्य उद्देश. करूया आपण प्रार्थना. ये रोहिणी पुढे. दीदी एक जरा वचन जरा काढा आणि माझ्या मनात जायचं वचन.